बातमीपत्राच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी जम्मूमधून समोर येते। जम्मूतील गोळीबारात डॉक्टर फारुख अब्दुल्ला हे थोडक्यात बचावलेत। माजी मुख्यमंत्री असलेले डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांच्यावरती हा गोळीबार झाला। जम्मूच्या ग्रेटर कैलाशमध्ये गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये ते थोडक्यात बचावल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, गोळीबारामध्ये डॉक्टर फारुख अब्दुल्ला हे थोडक्यात बचावले, काय नेमकं घडलं होतं? अंकिता, काल बुधवारी संध्याकाळी उशिरा जम्मूमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अब्दुल्ला हे ग्रेटर कैलाश परिसरात एका लग्न समारंभात उपस्थित होते। जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरी हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित त्यावेळी होते आणि घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले। त्यामुळे फारुख अब्दुल्ला लग्नातून बाहेर पडत असताना आरोपी कमल सिंग जामवाले त्यांच्या कानाची जाऊन गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे आणि ते तथापि त्यांच्या सोबत असलेल्या सुरक्षा कर्मचारी त्यांना वाचवण्याचा आणि आरोपीला त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केलेला आहे आणि या हल्ल्यामागील हेतू तपासात काय कशामुळे हा हल्ला करण्यात आला याची तपास आता पोलीस यंत्रणा या ठिकाणी घेत आहेत। तर आपण फारुख अब्दुल्ला आणि सुरेंद्र चौधरी यांचा सुरक्षित आहेत। अधिकाऱ्यांनी फारुख अब्दुल्ला आणि सुरेंद्र चौधरी हे सुरक्षित असल्याचे सांगितलेले आहे आणि घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस संपूर्ण परिसर तपास घेत आहे आणि सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे पुढेही तपासले जात आहे। अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की तपास पूर्ण झाल्यानंतर घटनेच्या कारणाचा स्पष्ट उलगडा या ठिकाणी करण्यात येईल। निश्चित मनोज, तुम्ही असेच जोडलेल्या आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय।